माथेरान शहरात सध्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या हलगर्जी कारभारामुळे शहराला गढूळ आणि अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। माथेरानमध्ये सध्या शाळेच्या लेकमधून पाणी पुरवठा केला जातोय, मात्र या लेकमधील पाणी अत्यंत गढूळ असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पाणी शुद्ध न करता थेट पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ असते। अशा परिस्थितीत दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरू शकतात अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत। दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रकरणावर आवाज उठवलाय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण केवळ पाणी पुरवठ्याचे बिल वसूल करण्यात व्यस्त असून नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। माथेरानमधील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर ते दूषित असल्याचे समोर आल्याने चिंता आणखी वाढली आहे। आता प्रशासन यावर काय उपाययोजना करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, माथेरान।